Hello and welcome to all our next video. The subject is highway engineering. आपण बघत आहोत तिसरा चॅप्टर. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेमेंट्सचे आपण टेस्ट बघितलेले आहेत किंवा ज्या ज्या टर्म्स असतात ते सगळं बघितलेलं आहे. आता आपण ॲक्च्युअली रोड पेमेंट्सचे जे काही कन्स्ट्रक्शन स्टेप्स आहेत ते बघणार आहोत. तर फर्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ WBM रोड मीन्स वॉटरबाउंड मॅकडम रोड्स. The road having its wearing surface consisting of crushing or broken aggregate mechanically interlocked by rolling and the voids filled with screening and binding material with assistance of water. म्हणजे काय तर हा जो रोड आहे ह्या रोडचा जो काही सरफेस आहे तो कशाचा बनलेला असतो तो ॲग्रिगेटचा असतो आणि त्या ॲग्रिगेटमध्ये वॉइड्स हा एक नवीन शब्द आला आहे तुमच्यासाठी. तर ॲग्रिगेट जे आहेत ॲग्रिगेट म्हणजे दगडी रस्ता जो आपण म्हणतो ना दगडापासून जो तयार होतो त्या टाईपचा रस्ता जो असणार आहे तो. त्याच्यामध्ये काही काही रोड्स असतात. आता सपोज हा एक रोडचा सरफेस आहे आणि या रोडच्या सरफेसवर हे असे ॲग्रिगेट्स वगैरे इथं पडलेले आहेत. तर ह्या दोघांच्या मध्ये हा जो गॅप असणार आहे हा जो गॅप आहे ह्या दोघांनाच ह्यालाच काय म्हणायचं तर वॉइड्स म्हणायचं. ह्यात जो गॅप असणार आहे त्यालाच काय म्हणायचं तर वॉइड्स म्हणायचं. आणि हा वॉइड जो असणार आहे तो कशानं फिल करतो आपण ह्याच्यासाठी तर आपण तो फिल्ड कशानं करणार आहे तर बाइंडिंग मटेरियल स्क्रीनिंग अँड बाइंडिंग मटेरियल विथ असिस्टंट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याबरोबरच ते वेगळं बाइंडिंग मटेरियल आपण त्याच्यासाठी वापरणार आहे. म्हणजे आपली जी माती असणार आहे ती माती आणि पाणी यांचं मिक्सचर होऊन ते जे वॉइड्समध्ये काय होणार आहे फिल होणार आहे आणि तुमचा हा रस्ता तयार होणार आहे. आपल्या इथं कच्चा रस्ता कुठं असतो तर जिथं ग्राउंड वगैरे असेल किंवा घराच्या समोरचा डांबरी रस्ता सोडून जो काही रस्ता असतो तो कच्चा रस्ता असतो त्यालाच वॉटरबाउंड मॅकडम रोड असं म्हणतात. पूर्वी गावाकडचे रोड वगैरे जे असायचे किंवा शेतात जाण्याचा रस्ता असायचा तो WBM रोडचा असतो आपला. आत्ता सुद्धा असतोच पण पूर्वी ते जास्त प्रमाणात असायचे. आता थोडेफार कमी प्रमाणात झाले कारण की आता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड येतात, डांबरी रस्ते येतात, कॉन्क्रीटचे रोड येतात. त्यामुळं WBM रोड आता कमी झाला आहे पण कच्चा रस्ता म्हणून आपण अजूनही त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. Material required and its specification for WBM रोड. तर त्याच्यासाठी कुठले कुठले मटेरियल लागतात तर फर्स्ट आहे तो म्हणजे कोर्स ॲग्रिगेट. त्याच्यानंतर सेकंड वन आहे तो म्हणजे स्क्रीनिंग. लास्ट इज बाइंडिंग मटेरियल. तर फर्स्ट आपण कोर्स ॲग्रिगेट बघूया. तर कोर्स ॲग्रिगेट म्हणजे काय द कोर्स ॲग्रिगेट used in WBM generally consist of a hard variety of crushing aggregate and broken stone. म्हणजे जास्त कसा असणार आहे तो तर हार्ड असणार आहे. हार्ड असं आपल्याला काय मिळणार आहे आपला तो जो काही सरफेस असणार आहे किंवा जो काही ॲग्रिगेट असणार तो हार्ड असणार आहे. आणि त्याच्यासाठी ब्रोकन स्टोन पण वापरू शकतो किंवा हार्ड ॲग्रिगेट वापरू शकतो. तर सॉफ्ट ॲग्रिगेट लाईक ओव्हरबर्न्ड bricks, metal, or naturally occurring soft aggregate such as कंकर may be used. आणखी त्याच्याबरोबर आपण कुठलं वापरू शकतो तर आपल्या भाजलेल्या विटांचे तुकडे असतील किंवा जर आपले कंकर्स असतील. कंकर म्हणजे आपलं मुरुम जो म्हणतो आपण मुरुम असेल वगैरे तो सुद्धा आपण यूज करू शकतो. द क्रशिंग स्टोन ॲग्रिगेट शुड बी हार्ड, ड्युरेबल अँड एक्सेप्टन शेप. IRC specified the following physical requirements of coarse aggregate for WBM construction. तर IRC न स्पेसिफिकली काहीतरी रूल्स दिलेले आहेत की आपला जो काही क्रशिंग स्टोन ॲग्रिगेट आहे तो ह्याच ह्याच्यामध्ये वापरायचा आहे. ते कुठले आहेत तर बघूया आपण ते कोणते आहेत. तर आपल्याला इथं 3 टेस्ट आहेत. ह्या 3 टेस्ट तुम्हाला फर्स्ट आहे ते लॉस एंजल ॲव्हरेजन टेस्ट आहे. सेकंड आहे ते ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू आणि लास्ट वन इज फ्लॅकनेस इंडेक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्या तिन्ही टेस्ट तुमच्या टाकत आहे तुम्हाला. तर तुम्ही बघा कशा आहेत काय आहेत. फ्लॅकनेस आपण बघितलेली आहे इलॉंगेशन आणि फ्लॅकनेस इंडेक्सची. या इम्पॅक्ट आणि
लॉस एंजल्सची मी टाकेन तुम्हाला, त्या बघा त्या कशा होतात. तर त्याच्यासाठी हे काय आहे, तर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज रिक्वायरमेंट ऑफ पेवमेंट लेअर, तर त्याच्यासाठी आपल्याला हे आहेत. सब बेस असेल तर त्याच्यासाठी किती टेस्टचा तुमचा हे रेंज व्हायची, किंवा बेस कोर्स असेल, सरफेस कोर्स असेल तर किती व्हायचे ते इथं आपल्याला दिलेलं आहे. तर हे आपल्या IRCने रेकमेंड केलेले आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, हे सगळीकडे बघितलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे तो म्हणजे स्क्रीनिंग. द स्क्रीनिंग आर यूज टू फिल अप द वॉइड इन अ कम्प्लिटेड लेअर ऑफ कोर्स ॲग्रीगेट. वॉइड्स जे आहेत म्हणजे दोन दगडांमधली जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी स्क्रीनिंगचा वापर होतो. स्क्रीनिंग कन्सिस्ट ऑफ ॲग्रीगेट ऑफ स्मॉलर साईज जनरली ऑफ अ स्मॉल मटेरियल ॲज द कोर्स ॲग्रीगेट. बारीक खडी असते ना, आपले खडी दोन प्रकारची असते, एक मोठी आणि एक बारीक. तिथली ती बारीक खडी असते ती स्क्रीनिंग म्हणून आपण यूज करू शकतो. तुम्ही जर बघितलं असेल डांबरी रस्ता झाल्यावर अशी बारीक बारीक खडी टाकली जाते बघा, तर ते कशा टाईपची जी मटेरियल आहे ते स्क्रीनिंग म्हणून आपण यूज करतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बाइंडिंग मटेरियल. बाइंडिंग मटेरियल कन्सिस्ट ऑफ फाईन ग्रेन मटेरियल इज यूज इन WBM कन्स्ट्रक्शन टू प्रिव्हेंट रिलिव्हिंग ऑफ द स्टोन्स. म्हणजे आपलं जे काही मटेरियल आहे ते दगड म्हणजे जागा सोडू नये किंवा डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी बाइंडिंग मटेरियल आपण यूज करतो. कंकर और लाइमस्टोन डस्ट मे अल्सो बी युटिलाइज्ड इफ लोकली अवेलेबल. जर बारीक खडी असेल किंवा लाईम स्टोन डस्ट म्हणजे माती पण माती म्हणतो, तर ती माती आपण इथं बाइंडिंग मटेरियल म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. तर इथं तुमचा हा पार्ट झालेला आहे. ॲक्च्युअली कन्स्ट्रक्शन कसं होणार, काय होणार हे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपलं कवर होईल. क्लास टेस्टपर्यंत तुम्हाला हा इथंपर्यंतचा सिलेबस असेल. ओके, थँक्यू.